कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्मव्याधी. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदितसे, न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञाना. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची, जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची. नमो सद्गुरु स्वामी सुखया. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती. नमो सद्गुरु सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. ओ स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवहेरू, यावरी न करावा अवहेरू, यावरी न करावा अवहेरू. यावरी न करावा अवहेरू, करावा अवहेरू, यावरी न करावा अवहेरू. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. कमी करायला सांगा. दया नमस्कार वारंवार. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. ज्ञानोपऱ्यांच्या नगरीमध्ये आपण त्यांचाच समाधी सोहळा संपन्न करण्यासाठी आलेलो आहोत. ज्ञानोबराय चक्रवर्ती आहेत. ऐके ज्ञान चक्रवर्ती. ज्ञानोबराय ज्ञानियांचे राजे आहेत. ज्ञानियांचा गुरु राजा महाराज. ज्ञानोबराय चक्रवर्ती आहेत आणि आपण सगळे त्यांचे मांडलिक आहोत. म्हणून मांडलिक राजा जसा कर देण्यासाठी चक्रवर्तीकडे जातो, तसे आपण कर देण्यासाठी इथं होतो आणि इथं कर देण्यासाठी गावोगावी गोळा करतो. गोळा केल्याशिवाय कसं द्यायचा. प्रत्येक जण ज्ञानोबरावर प्रेम करतो.
ज्ञानोबरावर प्रेम करत नाही असा संत नाही. ज्ञानोबरावर प्रेम करत नाही असा संत नाही, आणि ज्ञानोबरावर प्रेम करत नाही तो संत नाही. सगळ्या संतांनी ज्ञानोबरायांचं मुक्तकंठानं वर्णन केलं. सगळ्यांची प्रमाणं सांगत नाही, सगळ्यांना माहीत आहे. तसं आज नाथराय माऊलीचं वर्णन करतात. कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर. अभंगामध्ये 5 मुद्दे आहेत. एक, ज्ञानोबरांचा गुण कोणता? कृपाळू उदार. दुसरा कोणता गुण? त्यांच्याकडं साम्य आहे, न पाहे याती कुळाचा. तिसरा, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. ज्ञानोबा हे भक्त करुणाकर आहेत. आणि चौथा, ज्ञानाबाई माझी अनाथ. माऊली अनाथाची माय आहे. कशी आपण बघूया. पण पहिल्यांदा नाथराय नातं सांगतात. माझा संताशी नातं जोडलं, संतांनी देवाशी नातं जोडलं. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, ते माझे सोयरे सज्जन सांगाती. संताशी नातं जोडतात, देवाशी जोडतात. आपण माझा कुणाला म्हणतो? आपण माझे कुणाला म्हणतो? जे माझे नाहीत त्यांना माझे म्हणतो आपण. अंतकाळी कोणी नाही बा साधूचे संगती. आपण माझं नसलेल्याला माझं म्हणतो. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे माझी नवतील कोणी तुझ चक्रपाणी वाचुनिया. तुझ चक्रपाणी वाचुनिया. कमरे माझे नवतील कोणी तुझ चक्रपाणी वाचुनिया. तुझ चक्रपाणी वाचुनिया. तुका म्हणे माझी नवतील कोणी तुझ चक्रपाणी वाचुनिया. तुझ चक्रपाणी वाचुनिया. तुका म्हणे माझे नवतील कोणी तुझ चक्रपाणी वाचुनिया. तुझ चक्रपाणी वाचुनिया. पांडुरंग समोर असला की बरं वाटतं. तुम्ही संत माझी या काढा. तुकोबाराय सांगतात, माझं कोणी नाही. तुका म्हणे माझी. एका ठिकाणी म्हणतात, का रे माझे माझे म्हणशील होत. कोणाला माझं म्हणतो? मी माझे आणि तुझे. मी माझे आणि तुझे. माझे आणि तुझे. मी माझे आणि तुझे. नजरी टाकी भरते ओझे. नजरी टाकी भरते ओझे. नजरी टाकी भरते ओझे. नजरी टाकी भरते ओझे. भाव बळे फळती विजे रखुमा श्री विठ्ठले. भाव बळे फळती विजे रखुमा विठ्ठले. भाव बळे फळती विजे बापा रखुमा देवर विठ्ठले. भाव बळे फळती विजे बापा रखुमा देवर श्री विठ्ठले. मी माझे आणि तुझे. माझे आणि तुझे. नजरी टाकी भरते ओझे. नजरी टाकी भरते ओझे. भाव बळे
माऊली सांगतात, मी माझं टाकून दे. अहो ऐकून घ्या, आपले सोयरे तर माझे नसतातच, पण ज्यांच्याशी आपण जीवनभर संगत केली तो देह आपलं नसतं. तो देह आपला देश वेश नवे माझा, करू सत्ता कवनावरी, पाय डोळे म्हणता माझे. आपण इंद्रियांना माझं म्हणतो, पण इंद्रिय आपली साथ देत नाहीच. म्हणून जे माझे नाहीत त्यांना माझं म्हणू नये. आपण ज्यांना माझं म्हणतो त्यांना तुकोबराय काय म्हणतात. आपण ज्यांना माझं म्हणतो त्यांना तुकोबराय काय म्हणतात. ऐसिया चोरांचा कैसा विश्वास, ऐसिया चोरांचा कैसा विश्वास, धरिले तुझे कास तुका पांडुरंगा, तुझी आस पांडुरंगा, तुझी आस पांडुरंगा. ऐसिया चोराचा कैसा विश्वास, ऐसिया चोराचा कैसा विश्वास, ऐसिया चोराचा कैसा विश्वास, ऐसिया चोराचा कैसा विश्वास. धरी तुझी आस म्हणे, धरी तुझी आस तुका म्हणे, धरी तुझी आस तुका म्हणे. आपण ज्यांना माझे म्हणतो त्यांना तुकोबराय चोर म्हणतात. लक्षात ठेवा. चोर सुद्धा कोणते? व्यवहारातले चोर परवडले. हे चोर व्यवहारातले चोर कोणी नसताना लुबाडतात. हे चोर सगळ्याच्या देखत, सगळी भावकी उभी असताना बांधून या देती, भूषणे घेती, सगळ्यांच्या देखत काढतात. हो व नामदेवपांचा ऐका बरं का. आता नामदेवपा म्हणायचे, मालकाच्या कानात बाळी होती, कशी राहिली कुणाला ठाऊक. आणि म्हातारीच्या लक्षात आलं, बया बाळी जायला बघत्या. बुवा खरं सांगू का तुम्हाला, मी नामदेवपाची भाषा वापरली ना तर निवृत्ती बुवाच्या पुढे जाईल. बया बाळी जायला बघत्या. म्हातारी हुशार जाऊन बसली तिरडीपाशी. काय म्हणली, माझ्या बाबाला बाळी किती शोभत होती. तसं आल्याकडे बाळी राहिली वाटत. म्हणून संत सोयऱ्यांना माझे म्हणत नाहीत, ते देवाला माझं म्हणतात. संत संतांना माझं म्हणतात. कृपाळू उदार. ज्ञानोबाच्या ठिकाणी कोणते कोणते गुण आहेत. एक ज्ञानोबा आहे, कृपाळ आहेत. आता जास्त विस्तार करत नाही, वेळ लागेल. संत कृपाळ आहेत. कृपाळू सज्जन, तुम्ही संत जन. संत कृपाळ आहे आणि उदार आहे. संत उदार उदार भरले अनंत भंडार. जी माणसं कृपाळू असतात ती उदार नसतात. जी उदार असतात ती कृपाळू नसतात. धर्मराजा कृपाळू आहे, उदार नाही. कर्ण उदार आहे, कृपाळू नाही. कर्ण उदार होता, पण दुःशासनानं द्रौपदीच्या निरीला हात घातला तेव्हा कर्ण काय म्हणला माहीत आहे का महाभारतात. कर्ण म्हणला, जिला 5 मालक आहेत ती पतिव्रता कसली, ती वेश्याच आहे. वेश्याला व्यवस्थित केलं तर काय बिघडलं, असे कर्णाचे उदार. शेवटी जेव्हा भगवान श्रीकृष्णाने कर्णाला
तू पांडवांचा भाऊ म्हणून सांगितलं तेव्हा कर्णानं कृष्णाला सांगितलं की देवा जमलं तर वहिनीला जाऊन क्षमा मागायला सांग मी क्षमा माग माझं चुकलेलं आहे. ज्यांच्या ठिकाणी कृपाळुत्व आहे त्यांच्या ठिकाणी उदारत्व असतं असं नाही, आणि जे उदार असतात ते कृपाळू असतात असं नाही. ज्ञानोबा कृपाळूही आहेत आणि उदारही आहेत. उदार देव बी आहे, देवही उदार आहे. देवाचं औदार्य आणि संतांचं औदार्य याच्यामध्ये फरक आहे. देव उदार आहे, कोण नाही म्हणते. तुझे औदार्य जाणो सुचन, देव उदार थोड्यासाठी फार देव, पण देव त्यांच्यासाठी उदार आहे जे शरण आले. संत शरण न आल्यासाठी सुद्धा उदार आहे. म्हणून कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. काय यांची वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य सांगतात, न पाहे याचे विचार, न पाहे याचे न पाहे याचे कुळाचा विचार, न पाहे याचे कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई, भक्त करुणा कर ज्ञानाबाई, न पाहे याचे कुळाचा विचार, न पाहे याचे कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई, करुणा कर ज्ञानाबाई, न पाहे याचे कुळाचा विचार, 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 न पाहे याचे कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई, न पाहे याचे कुळाचा विचार, न पाहे याचे कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई, न पाहे याचे कुळाचा विचार, न पाहे याचे कुळाचा विचार. यांच्याकडं साम्यता आहे, संतांच्याकडं समानता आहे. काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता. ते लोकांच्याकडं वैषम्य पाहत नाहीत. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. तुका म्हणे मी नवजे यातीवरी, पूज्यमान करी वैष्णवासी. याती कुळ पाहत नाही, याती कुळ सोडून द्या. हे मनुष्य आहे का पशु हे पाहत नाही. यांनी पशुवर कृपा केली, जीव जंतूवर कृपा केली. तुकोबाराय सांगतात, अवतार तुम्हा धरा या कारण, उद्धरावे जन जड जीव.
ज्ञानोबारायांनी जनाचा उद्धार केला, जीवाचा उद्धार केला रेडा, जडाचा उद्धार केला भिंत. हे सगळ्यांशी समानात वागतात. यांच्याकडं वैषम्यता नाही. न पाहे याची कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. वाळवंटामध्ये पाय भाजणारं मुलगं नाथरायांनी उचलून घेतलं. ते कोणाचाही बघितलं नाही. ते होतं महाराज. घेतलं असं सांगतात. कोण एक बाई तिनं नवस केला होता आणि तिला मूल झालं म्हणून ते नवस फेडण्यासाठी 1-2 दागिने आणले. मला तुमच्या मुलाच्या अंगावर घालायच्यात, घाल. घातले. पुढं त्या मुलाची नाय नेण्यासाठी आली. बाया माझं लेकरू आहे, घेऊन जा असं म्हणले ना, तेवढे दागिने काढून द्या. हे संत आहेत, लक्षात ठेवा. नामदेवराय तुपाची वाटी घेऊन कुत्र्याच्या मागं लागले. असं आहे, आपण जेवायला बसलो, कुत्र्यानं ताटात तोंड घातलं तर काय करावं? वाटी घेऊन पाठी लागावं, काठी घेऊन पाठी लागावं? नियम काय? काठी घेऊन. मग एखादा मनुष्य वाटी घेऊन पाठीमागं लागला, शहाणा का मूर्ख आहे? आता जरा अवघड आहे. शहाणा आहे का मूर्ख आहे? शहाणा नाही, पण मूर्ख म्हणू शकत नाही. तुम्ही म्हणू शकत नाही. नामदेवरायांना मूर्ख म्हणाल का? नामदेवराय कुत्र्याच्या पाठीमागं वाटी घेऊन लागले, शहाणे म्हणून का मूर्ख म्हणून? शहाणे म्हणून. बरोबर आहे. मग हा शहाणपणा आपण का करत नाही? नामदेवराय पाठीमागे लागले शहाणे म्हणून, हा शहाणपणा आपण का करत नाही? मूर्ख म्हणून. तुकोबारायांनी ऊस आणले. ज्या ज्या मुलांनी मागितली त्यांना देऊन टाकले. तुकोबाराय ऊस वाटतात असं गल्लीतल्या पोरांना कळालं. सगळी पोरं, बाबा मला ऊस द्या, ऊस काढावून द्यावा. पुढं पुढं पोरांनी तुकोबारायांना ऊस काढण्याचे कष्ट पडून दिले नाहीत. कशाला त्रास होत? पोरांनी ऊस काढले. कसा तरी एक घरी आला, आवली चिडली. हे काय, पाटलाने एकच ऊस दिला? नाही ग, पाटील चांगला आहे, पाटलाने मोळी दिली होती. मग एक कसा? अगं मुलांनी मागितला. हा, मुलांनी मागितला मग दिला. आवली म्हणते बाहेरच्या मुलांना वाटतात, घरात आपली मुलं होते, ध्यानात होतं का नव्हतं? तुका म्हणले आवडे, अगं घरातली आपली आणि बाहेरची का दुसऱ्याची? आता हे तुकोबाराचं तर बोलण्याने त्याला कुठं कळतंय? म्हणजे बाहेरची आपली, हो, नाही कळालं. आता एक वाक्य आहे का, तुकोबारायांची अवस्था आवडीला कळायला, नावडीला कशी कळायची? आवडी तुकोबारायांच्या बरोबर आहे, आपण नावडी आहोत, आपल्याला कसं कळणार का? जाऊ द्या, आवडी वैतागली. मग वाटायचे होते तर एक तर कशाला आणला? तुकोबाराय म्हणले घेणारी मुलं संपली म्हणून आला. काय अवस्था आहे सांगा? घेणारी मुलं संपली, नाहीतर तोही आला नसता. आपल्या सप्त्यामध्ये अगोदर श्रीखंडाच्या बादल्या भरून ठेवायच्या आणि मग पंगत बसवायची.
पंक्तीत कमी पडलं संपलं म्हणून सांगायचं. लोक म्हणले आत आहे की, आत आहे, आम्ही काही माती खायची का? जाऊ द्या. म्हणजे तुम्ही तसं करताय असा माझा आरोप नाही, करू नये असं नक्की म्हणत. जाऊ द्या. नफा आहे. ज्ञानोबारांच्याकडं साम्य आहे, संतांच्याकडं समता आहे, समता. कुळाचा विचार. ज्ञानोबारांच्याकडं तिसरा गुण कोणता आहे? औदार्य, करुणा. संत करुणाकर आहे. संतांच्याकडं करुणा आहे. संसारा ऐसा दारुण, जो भेटला ती हरे शीन, तो ज्ञानदानी सकरुणू भजिय. साधू संत मायबाप जे का दयेचे सागर. साधू संत मायबाप ती केले कृपादान. म्हणून न पाहे याची कुळाचा विचार, भक्त करुणा कर जानाबाई. यांच्याकडे केवढी करुणा आहे हो, केवढी करुणा आहे. एक ऐका. संत संत जगाची सत्ता मानत नाहीत. सारी झाली मेली लटिके वचन. संत जगाची सत्ता मानत नाही, ते जग प्रातिभासिक मानतात. जग झाले असं मानत नाहीत. जगाची सत्ता मानत नाहीत, पण त्या जगातल्या दुःखी लोकांसाठी कष्ट होतात. मग यांनी जगत मानलं नाही, पण जगताचं दुःख मात्र मानलं. असं आहे. काय ज्ञानोबा बोलतात तो, पायी काटा नेहते ते व्यथा तैसा पोळे संकटे, का पावोशी तर चाला आहे, ते सुख डोळ्याची लागी होय, तैसा परसुके जाये. सत्य बोले मुखे दुःखव्यानकांच्या दुःखे एक, आणि दुसरं तुका म्हणे सुख पराव्यास. हे दुसऱ्याच्या सुखानं सुखी होतात, दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतात. आपल्याला दुसऱ्याचं वाटलं चांगलं वाटतं, आणि दुसऱ्याचं चांगलं झालं की वाईट वाटतं. असं आहे. ही वास्तुशांती आहे ना. वास्तुशांती कुणाची आहे? ज्यानं घर बांधले त्याचीच. ज्यानं घर बांधले त्याची वास्तुशांती आहे. आलेल्या पाहुण्याची शांती नसते. आग भडकते, आग. एवढं कसं बांधलं आणि पैसं कुठनं आणलं. महाभारतामध्ये असा प्रसंग आहे बरं का. राजसो यज्ञामध्ये दुर्योधन, त्याला धर्मानं कोषाध्यक्ष केला, खजिनदार. आणि जेवढा पैसा खर्च आला तेवढा त्याच्यातून खर्च आला, आणि जेवढे नजराने आले त्यानं तेवढे आपल्या हाताने ठेवले. झालेला खर्च आणि आलेले नजराने बघून त्याचे डोळे फाटले. खांडव वनामध्ये आम्ही हाकलून दिलं. त्यांची श्रीमंती ही. तो हस्तिनापूरला जाताना त्यानं प्रतिज्ञा केली, एक दिवशी पांडवांचं सगळं वैभव हरण करीन, मगच शांत होईल. पण असं आहे, आपल्याला दुसऱ्या सुखाचं बरं वाटत नाही आणि दुसऱ्याच्या दुःखाचं बरं वाटतं. असो, म्हणून ज्ञानोबा कसे आहेत? भक्त करुणा कर ज्ञाना. अवघ्या जीवांचा कळवळा संताकडं आहे. अजून काय?
भलती या भावे शरण जाता भेटे बोला चलते भावे शरण जाता भेटे भलती या भावे शरण जाता भेटे बोलते भावे शरण जाता भेटे तसे तोटे जन्म व्याधी तसे तोटे जन्म व्याधी जन्म व्याधी पाडित से तोटे जन्म व्याधी भलती या भावे शरण जाता भेटी भलते भावे शरण जाता भेटे भलती या भावे शरण जाता भेटी भलते भावे शरण जाता भेटे पाडित से तोटे जन्म व्याधी 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 भलती या भावे कोणत्याही भावनेनं जा. पांडुरंग चांगलं सांगतात बरं का गावबाची गोष्ट ती त्यांनीच सांगावी आपल्याला जमत नाही पडून बरोबर आहे उगाची संताची गावबा नाथांच्याकडं कशासाठी आला होता खाण्यासाठी पोळ्या खाण्यासाठी आला होता. पण एक दिवशी कृपा कटाक्षे निहाळलेले आपल्या पदावर बसवलं. भावार्थ रामायणामध्ये युद्धकांडात 44वा अध्याय तिथनं पुढं गावबांचं निरूपण आहे. आणि यांनी अचानक सांगितलं येत्या नाथषष्ठीला आम्ही देह ठेवणार आहोत. नाथांच्या घरी नाथषष्ठी आहे ना, नाथापासून नाही अगोदरपासून आहे. म्हणजे जनार्दन स्वामीचा जन्मषष्ठीला नाथांची आणि जनार्दन स्वामीची गाठ नाथषष्ठीला. नाथषष्ठीला जनार्दन स्वामींनी नाथाला अनुग्रह केला. आम्ही षष्ठीला जाणार आहोत. लोक म्हणले रामायणाचं काय करायचं, गावोबा सांगतील. लोक म्हणले वा आता गावोबा काय हा पंक्ती पठाण. पण गावोबांनी पुढं रामायण सांगितलं. नाथांच्या ओव्या कोणत्या आणि गावोबांच्या कोणत्या कळत नाही. हे त्याला आपल्या पदावर बसवतातच. भलतिया भावे कोणत्याही भावने चांगदेव शरण आले भलतिया भावे काय उपदत्ताची हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगदेवला शरण आले. पण काय आहे सुंब जळला तरी पीळ राहतो बरं का. सुंब जळला पण पीळ शिल्लक होता. आणि शिष्य म्हणले महाराज तुमच्या वैभवात जा, तुम्ही योगी आहात, वाघावर बसा, हातात नाग घ्या. चांगदेवाची इच्छा नव्हती बरं का, पण शिष्याने भरीला घातलं. बुवा महाराजाला डबऱ्यात घालायला जवळची माणसं चांगली.
जवळची माणसं डबऱ्यात घालतात बरोबर, अवघड आहे. आम्ही जेवायला गेलो ना, लोक आम्ही सांगल तेच करतात बरं का. बाबा मला चालत नाही, वरण भाकरीच करतात. पण जवळच्या घरी गेलो ना, महाराज थोडीशी खीर केली. परत काय म्हणतात नाही का, साखर कमी घातल्या, तुमची शुगर कमी वाढावी म्हणून कमी घातली. जाऊ देऊ. मग आला योग्याच्या थाटात वाघावर बसून नागाचा आसूड, तर यांच्याकडं कुठं भांडवल आहे. जेव्हा कळालं चांगदेव वाघावर बसल्यात आणि नाग हातात घेतलाय, तेव्हा ज्ञानोबाच्या लक्षात आलं अजून थोडा गुण आलेला नाही, अजून जरा सलाईन कमी पडते. मग चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गिका सांगाते ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गिका सांगाते ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गिका सांगाते ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गिका सांगाते ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती, बोला चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुशन हरे बाप, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गिका सांगाती ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप दरुशन हरे बाप, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. चांगदेवराय भ्रमानं गेले, पण यांनी त्याला पाडी तसे तुटी जन्मव्याधी. आणखी यांच्याकडं कृपाळत्व आहे, यांच्याकडं उदारत्व आहे, यांच्याकडं साम्य आहे, यांच्याकडं करुणा आहे, यांच्याकडं आर्जव आहे, आणि यांच्याकडं ज्ञानाबाई माझी अनाथ आहे. ही अनाथाची माय आहे. अनाथ कोण आहे? अनाथ कोण आहे? पंचमहापातकी विश्वास जासी यमादी की ऐसिया पतिता करावे सनाथ. पूर्वी माझे अर्थ पांडुरंग, पूर्वी माझे अर्थ पांडुरंग, पूर्वी माझे अर्थ पांडुरंग. या पतिता करावे सनाथ, सिया पतिता करावे सनाथ, ऐसिया पतिता करावे सनाथ. सिया पतिता करावे सनाथ. पूर्वी माझे अर्थ पांडुरंग, पूर्वी माझे अर्थ पांडुरंग, पूर्वी माझे अर्थ पांडुरंग. ऐसिया पतिता करावे सनाथ. ज्यांना कोणी नात नाही,
जासी अपंगिता नाही जासी धरी जासी धरी हृदयी जासी धरी जासी अपंगिता नाही जासी धरी जासी धरी हृदयी जासी धरी अपंगिता नाही जासी धरी जासी धरी हृदयी जासी धरी ज्यांचा कोणी सहाय्य करता नाही त्यांनाही रजा नामदेवराय म्हणतात संसारी आसक्त माया मोहे रथ तापत्रय संतप्त झाले जे जीव ऐसिया पतितांचा या लागी अवतार तुमचा जगे या लागी अवतार तुमचा देवा या लागी अवतार तुमचा जग ऐशिया पतिता कराया उद्धार ऐशिया पतितांचा कराया उद्धार या लागी अवतार तुमचा जग या लागे अवतार तुमचा जग या लागे अवतार तुमचा जग ऐसिया पतितांचा करावा होता. अजून एक प्रमाण आहे. मोकलीला प्रायश्चित्त मोकलीला प्रायश्चित्ते मोकलीला प्रायश्चित्ते मोकलीला प्रायश्चित्ते कोणी न धरिते हाती कोणी न धरिते हाती कोण न धरते हाते कोण न धरते हाते मोकलीला प्रायश्चित्ते मोकलीला प्रायश्चित्ते मोकलीला मोकलीला प्रायश्चित्ते कोणी कोणी न धरिते हाती कोणी कोणी न धरिते हाती मोकळीला प्रायश्चित्ती. आज्या मला प्रायश्चित नाही. प्रायश्चित्ताने सांगितलं ही केस आमच्याकडे आणू नका, कोणी न धरी ती आहे. म्हणून ज्ञानाबाई माझी अनाथाची माय
एका जनार्दनी पाय वंदित असे एका जनार्दनी पाय वंदित एका जनार्दनी पाय वंदित अनाबाई माझी अनाथाची माया बाई माझे अनाथाचे माया ज्ञानबाई माझी अनाथाची माया बाई माझे अनाथाचे माया एका जनार्दनी पाय वंदित एका जनार्दनी पाय वंदित पाये याती मुळाचा विचार नफा हे याती मुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई शिवाजी महाराज द्रुपद दीपक महाराज कृपाळ